नमस्कार, सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला केळी कधी कशी द्यावी, केळी दिल्याने बाळाला काही त्रास होईल का, बाळाचं उत्तम वजन वाढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी केळी कशा पद्धतीने देता येईल, बाळाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। सुशांत संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता। त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया। बाळाला केळी कधीपासून आणि कशी द्यावी। बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर आहार चालू करताना सुरुवातीला दिल्या जाणाऱ्या फळांमध्ये केळी देता येते। सुरुवातीला केळीची प्युरी द्या आणि बाळाला खाता येऊ लागलं की छोटे छोटे तुकडे करून हाताने उचलून खाण्यासाठी द्या। बाळाला भूक असेल त्या प्रमाणात बाळ खातं। 6 महिन्याचं बाळ पाव ते अर्धी केळी खाऊ शकतं। 1 वर्षापासून बाळाला भूक असेल तर 1 ते 2 केळीही खाऊ शकतं। केळी गुळगुळीत असते, त्यामुळे सहज खाता येते आणि चोकिंगचा त्रासही होण्याची शक्यता कमी होते। केळी शक्यतो नैसर्गिक पिकवलेली आणि गोड असावी, म्हणजे बाळ आवडीने खाईल। केळी छोटी किंवा मोठी असेल तरी पोषण तत्व जवळपास सारखीच असतात, फक्त व्यवस्थित आणि नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी असावी। जास्त पिकलेली काळसर झालेली केळी बाळाला देऊ नका किंवा जास्त कच्ची केळीही खायला देऊ नका। बाळ आजारी असेल, ताप, जुलाब, अशक्तपणा किंवा असे कोणतेही त्रास बाळाला असतील तरी बाळाला केळी देऊ शकता। फक्त सर्दी कफ असेल तर देऊ नका। लहान मुलांना केळी अशीच खात आवडत नसेल तर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून देऊ शकता, जसे की खीर, ओट्स, दूध, पोळी, केळी, खजूर यांचे खीर करून देऊ शकता। याच्याही रेसिपी आपण सुशांत संगोपन या चॅनलवरती पाहू शकता। केळीमध्ये असणारी पोषण तत्व आणि केळीचे काय फायदे बाळाला मिळतात। केळी आरोग्यवर्धक, बलवर्धक आणि वजन वाढवते। पोटासंबंधी सर्व तक्रारी दूर करण्यासाठी केळी गुणकारी असते। सर्व ऋतूमध्ये मिळते आणि चवीलाही छान लागते। शारीरिक थकवा दूर होतो, शरीरात ऊर्जा निर्माण होते। केळीमध्ये पोटॅशियम मुबलक असतं, जे की मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, मांसपेशीच्या पोषणासाठी, मज्जारज्जूसाठी उपयुक्त ठरते। केळी प्रत्येक ऋतूमध्ये सहज मिळते। बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी ही केळी गुणकारी असते। लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केळी खूप उपयुक्त ठरते। तसेच प्रवासात उत्तम आणि पोटभरीचा आहार म्हणूनही केळी देणं सोयीस्कर असतं। शिवाय लहान मुलांना केळी आवडते, त्यामुळे मुलं पोटभर खातात। केळीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, आयर्न, फॉलिक ॲसिड, फायबर, स्टार्च, सेल्युलोज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते। त्यामुळे एक संपूर्ण आहार म्हणून केळी देऊ शकता। केळीमध्ये एवढे सगळे गुणधर्म आहेत, केळीचे एवढे सगळे फायदे आहेत, म्हणजे बाळाला केळी दिलीच पाहिजे। परंतु पालकांना प्रश्न असतो की आपण असं ऐकलेलं असतं की बाळाला केळी दिली तर सर्दी कफ होतो, खोकला लागतो, जुलाब होतात। माझ्याही मनात हे प्रश्न होते आणि डॉक्टरांनी आम्हाला या संदर्भात कोणती माहिती दिली होती ती आता आपण पाहूया। केळी खाल्ल्यामुळे बाळाला सर्दी कफ होतो का। बाळाला प्रत्येक ऋतूमध्ये केळी देता येते। हिवाळ्यात बाळाला, पावसाळ्यात किंवा काही गोष्टींची काळजी घेऊन केळी दिली तर सर्दी कफ खोकला कोणताही त्रास बाळाला होत नाही। बाळाला आहारात केळी भरवताना वातावरणात जास्त थंडी नसेल अशी वेळ निवडा, म्हणजे शक्यतो बाळाला केळी सकाळी किंवा संध्याकाळी न देता दुपारी आणि ऊन असेल त्यावेळी द्या। केळीमुळे सर्दी कफ होत नाही, परंतु बाळाला अगोदरच सर्दी कफ असेल तर तो वाढू शकतो। त्यामुळे बाळाला कफ, खोकला, सर्दी असेल तोपर्यंत केळी देऊ नका। त्रास पूर्णपणे बरा झाल्यानंतर केळी देऊ शकता। ज्या दिवशी वातावरणात खूपच थंड असेल, अजिबात ऊन नसेल, त्या दिवशी केळी खाऊ घालू नका। आशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरली असेल आणि केळी कधी कशी द्यावी जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही याबद्दलच्याही आपल्या सगळ्या आयडिया क्लिअर झाल्या असतील। सुशांत संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा। परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।